हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 5 द ग्रेट कपोक ट्री हा लेसनचा आज आपण पाहणार आहोत. तर न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. पहिल्यांदा विस्पर्स. विस्पर्स म्हणजे काय, तर पुटपुटणे, कुजबुजणे. आपण एखाद्याच्या कानात आहे ना हळूहळू बोलतो त्याला. सॉफ्ट अँड लो साऊंड. कसा तर साऊंड कसा असतो आपला, सॉफ्ट असतो आणि अगदी बारीक असतो, लो असतो, त्याला म्हणायचं विस्पर्स. सेकंड आहे रेअर. रेअर म्हणजे काय, तर अशी दुर्मिळ गोष्ट, काय, नॉट वेल नोन. नेक्स्ट एकोज. एकोज म्हणजे काय, तर इथे नाउन म्हणून आहे. रिपिटेशन ऑफ साऊंड ड्यू टू रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर प्रतिध्वनी, कोणाचा तरी आवाज येणे. नेक्स्ट स्ट्राइक्स. नाउन म्हणून आहे. अ जेंटल हिट म्हणजे हळूवार मारणे. ब्लोज म्हणजे इथे नाउन म्हणून आला आहे. पॉवरफुल स्ट्रोक्स. नेक्स्ट प्लेज. प्लेडचा अर्थ काय, इथे वर्ब म्हणून आला आहे. टू रिक्वेस्ट. प्लेड म्हणजे काय, अगदी कळकळीने विनंती करणे. परत सेंट. नाउन म्हणून आहे. स्मेल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो द कपोक ट्री कॅन रीच 230 feet in height and can live up to 300 years. तुम्हाला माहीत आहे का, कपोकचे जे झाड आहे ते 230 feet उंचीपर्यंत पोहोचू शकते आणि 300 काय इयर्सपर्यंत ते जगू शकते. नेक्स्ट पॉईंट पाहूया. द कपोक्स सिल्की फायबर्स इज 8 times हायर दॅन द कॉटन फायबर. कपोकचा जो रेशीम धागा असतो तो कापसाच्या धागापेक्षा किती 8 पटीने कसा असतो, हलका असतो. कसा आहे तर लायटर म्हणून सांगितलं. नेक्स्ट इट इज यूज फॉर स्टफिंग ऑफ मॅट्रेसेस, पिलोज, टॉयज अँड लाईफ जॅकेट्स. आणि ह्या कपोक ट्रीचा जो सिल्क फायबर निघतोय त्याने काय केलं जातं, तर गाद्या, उशा, खेळणी आणि लाईफ जॅकेट जे असतं ते फिल केलं जातं, त्यासाठी वापरलं जातं. नेक्स्ट ऑइल एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सीड ऑफ द कपोक ट्री कॅन बी यूज ॲज व्हेजिटेबल ऑइल इन ह्युमन डाएट. आणि कपोक झाडाच्या ज्या बिया असतात त्या बियांपासून जे तेल निघतं का, ते बिया काढून त्याचं जे तेल केलं जातं ते आपल्या ह्युमन बिईंग्सच्या काय डाएटमध्ये ते वापरले जाते. चला तर मग तुम्हाला हे कळालं असेल. नेक्स्ट आपण आहे ना लेसनला स्टार्ट करूया. द ग्रेट कपोक ट्री. नॅरेटर ही एक प्रकारचं काय स्किट आहे की जे आता आपण पार्ट वाईज वाचत आहोत. त्याच्यात पहिलं कोण आहे, नॅरेटर. नॅरेटर म्हणजे कोण, तर एक निवेदन देणारा. लॉंग ॲगो 2 वुडकटर लिव्ह इन ब्राझील. एक फार वर्षापूर्वी काय ब्राझीलमध्ये 2 लाकूडतोडे राहत होते. दे डिसायडेड टू गो टू अ फॉरेस्ट टू कट ट्री. आणि त्यांनी ठरवलं की आपण आहे ना जंगलात जायचं आणि झाडं तोडायची. फर्स्ट वूड कटर. लेट अस गो टू द फॉरेस्ट टुमारो अँड कट सम ट्रीज. काय, चला उद्या आपण आहे ना जंगलात जाऊया आणि काही झाडे तोडूया. वी विल सेल द वूड अँड गेट मनी. आणि ती आणलेली झाडे आपण विकूया, लाकूड, आणि पैसे मिळवूया. सेकंड वूड कटर. यू आर राईट, लेट अस गो. हो, तू बरोबर बोलतोय. सेकंड वूड कटर फर्स्ट वूड कटरला म्हणतोय की हो तू बरोबर बोलतोय, आपण जाऊया म्हणून. नॅरेटर. द नेक्स्ट डे दे एंटर द फॉरेस्ट. The forest is alive with the sound of different kind of birds and animals. The forest is full of big trees. आणि मग तो आता निवेदक काय सांगतोय की दुसऱ्या दिवशी ते जंगलात प्रवेश करतात. कोण, तर 2 वुडकटर्स. आणि तिथं त्यांनी काय पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राण्यांचा आवाज आहे ना ते जंगल कसं करत होतं, अलाइव्ह म्हणजे जिवंत असल्यासारखं चैतन्यमय झालं होतं. आणि त्या जंगलात आहे ना मोठमोठे जंगल हे कसं होतं, तर फुल ऑफ बिग ट्रीज म्हणजे मोठ्या झाडांनी भरलेलं होतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया.
फर्स्ट वुडकटर, वाव देर आर सो मेनी ट्रीज हिअर. मग पहिला जो वुडकटर होता तो म्हणतो, अरे इथं खूप झाडे आहेत. लुक ॲट द बिग ट्री, वी विल कट दॅट. त्या मोठ्या झाडाकडे बघ, आपण ते कापून टाकू. सेकंड वुडकटर, येस लेट अस स्टार्ट कटिंग. हो, चला कापायला सुरुवात करूया. नॅरेटर, आता निवेदक परत आला. द वुडकटर स्ट्राइक्स द ट्री अँड हिज एग्स. सडनली देअर इज सायलेन्स इन द फॉरेस्ट. आणि ना तो निवेदक काय सांगतोय, तर लाकूड तोड करणारा झाडावर आहे ना कुऱ्हाडीने वार करतो आणि अचानक जंगलात काय होते, शांतता पसरते. द ओनली साऊंड दॅट echoes in the forest are the bows of the axes on the tree. आणि जंगलात फक्त झाडावर जे कुऱ्हाडीचा वार चालला होता त्याचाच आवाज येत होता. द मॅन विप्स द स्वीट ऑफ फ्रॉम हिज फेस अँड नेक. आणि मग ना जो झाडं तोडून तो माणूस होते त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवरचा घाम पुसत होता. विप्स म्हणजे पुसणे, विप, आणि स्वेट म्हणजे घाम. नेक्स्ट सेकंड वुडकटर, द ट्री इज व्हेरी स्ट्रॉंग, आय एम टायर्ड नाव, लेट मी रेस्ट फॉर सम टाइम अंडर द ट्री. आणि मग जो दुसरा वुडकटर होता तो काय म्हणतो की हे झाड खूप मजबूत आहे, मी आता थकलो आहे, मला झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घेऊ दे. फर्स्ट वुडकटर, ओके आय विल गो अँड गेट सम फ्रूट टू ईट. ठीक आहे, मी जाऊन काही फळे खायला आणतो, तोपर्यंत तू एक रेस्ट घे, असं तो त्या कोणाला सांगतो, सेकंड वुडकटरला. ओके, चला तर मग आता नेक्स्ट पाहूया. नॅरेटर, परत निवेदक येतो. काय सांगतो तो, द सेकंड वुडकटर स्लीप्स अंडर द शेड ऑफ द कपोक ट्री, बट सून अ बी विस्पर्स सॉफ्टली इन हिज एअर. आणि दुसरा लाकूड तोडा जो असतो तो ह्या कपोक झाडाच्या सावलीत झोपतो, पण लवकरच एक मधमाशी त्याच्या कानात हळूवारपणे कुजपुजते, म्हणजे विस्पर करते. आता बीचा डायलॉग. बी, हॅलो सर, आय एम अ बी, आय हॅव माय हाईव in this tree. All living things of this forest depend upon this great tree in some way or another. Please do not cut this tree. आणि जी मधमाशी होती ती त्याला काय म्हणते, हॅलो सर, मी एक काय बी आहे आणि माझं ह्या झाडावर एक काय हाईव आहे, म्हणजे काय पोळं आहे. आणि ऑल लिव्हिंग थिंग्स ऑफ फॉरेस्ट डिपेंड अपॉन दिस ग्रेट ट्री इन सम वे ऑर अनादर. या जंगलातील सर्व सजीव जे प्राणी आहेत ते ह्या झाडावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवलंबून आहेत. तर प्लीज डू नॉट कट दिस ट्री. तर कृपया हे झाड तोडू नका. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नॅरेटर, आफ्टर द बी अ ट्रूप ऑफ मंकीज कम टू द वुडकटर. आणि आहे ना मधमाशीनंतर माकडांचा एक आहे ना ट्रूप म्हणजे काय, तर एक ग्रुप ऑफ मंकीजला ट्रूप म्हणलं जातं. ते त्या वुडकटरजवळ येतात. मंकी, हॅलो सर, प्लीज डू नॉट कट द ट्री. इफ यू कीप ऑन कटिंग द ट्री वी विल नॉट बी लेफ्ट विथ एनिथिंग. देअर विल बी नो रेन अँड नो फूड ऑन अर्थ. आणि मग तो माकड ह्याला काय म्हणतो की हॅलो सर, काय तर ना कृपया तुम्ही झाड तोडू नका. जर तुम्ही झाड तोडत राहिला तर आमच्याकडे काही उरणार नाही आणि काय अर्थवरती पाऊस पडणार नाही आणि आम्हाला अन्न मिळणार नाही. फ्रॉग, हॅलो सर, इफ देअर इज नो रेन आय विल नॉट बी एबल टू लाईव्ह. आणि मग आता फ्रॉग येतो आणि फ्रॉग काय म्हणतो त्यासारखंच की हॅलो सर, जर पाऊस पडला नाही तर मी जगू शकत नाही. बट कटिंग दिस ग्रेट ट्री यू विल मेक मेनी अस होमलेस. प्लीज डू नॉट कट द ट्री, लेट अस लाईव्ह हॅपीली. आणि तो काय म्हणतो की आपल्यापैकी अनेकांना बेघर कराल हे जर तुम्ही झाड तोडाल तर.
कृपया झाड तोडू नका, आम्हाला आनंदाने राहू द्या. नंतर कोण येतं तर लायन. हॅलो सर, दिस ट्री इज होम टू मेनी ॲनिमल्स अँड दिस वे इट हेल्प्स मी इन गेटिंग माय फूड. इफ यू कट दिस ट्री आय विल नॉट गेट माय फूड, आय विल डाय. मग आता कोण येतं तर सिंह येतो. तो काय म्हणतो तर हॅलो सर, हे झाड काय अनेक प्राण्यांचे घर आहे आणि त्यामुळे मला माझे अन्न मिळण्यास मदत होते. जर तुम्ही हे झाड तोडले तर मला माझे अन्न मिळणार नाही आणि मी मरून जाईन. बियर. हॅलो सर, आय लिव्ह इन धिस फॉरेस्ट. डू यू नो what we need to live? We need oxygen. Trees give us oxygen. If you cut them, we will die. आता कोण येतं तर बियर येतो. बियर काय म्हणतो, हॅलो सर, काय मी या जंगलात राहतो. आपल्याला जगण्यासाठी काय आवश्यक आहे हे तुम्हालाही माहीत आहे का? आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात. जर तुम्ही या झाडांना तोडले तर आपण मरून जाऊ. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. लास्ट पेज. बर्ड्स. हॅलो सर, दिस फॉरेस्ट लुक्स ब्युटिफुल विथ ट्रीज अँड प्लांट्स. इफ यू कट दिस ट्री इट्स ब्युटी विल बी लॉस्ट. प्लीज डू नॉट कट दिस कपोक ट्री. आणि आता पक्षी काय म्हणतात की हॅलो सर, हे जंगल झाडांनी आणि काय वनस्पतींनी खूप सुंदर दिसते. जर तुम्ही हे झाड तोडले तर त्याचे काय जे ब्युटी आहे, जे सौंदर्य आहे ते काय होईल, नष्ट होईल. प्लीज डू नॉट कट दिस कपोक ट्री. कृपया हे कपोकचे झाड तोडू नका. आता नॅरेटरची एंट्री. इन धिस वे सो मेनी ॲनिमल्स कम अप टू द वूडकटर अँड प्लेड विथ हिम नॉट टू कट द ग्रेट कपोक ट्री. आणि अशा प्रकारे लाकूडतोड्याकडे इतर प्राणी येतात आणि त्याला त्या मोठ्या कपोकच्या झाडाला तोडू नये अशी विनंती करतात. सडनली द वूडकटर वेक अप. बिफोर हिम इज स्टँडिंग अ फॉरेस्ट बॉय अँड ऑल अराउंड हिम द ॲनिमल अँड द बर्ड्स लिव्हिंग ऑन दॅट ट्री. आणि अचानक काय त्या लाकूडतोड्याला जाग येते आणि त्याच्यासमोर एक जंगली मुलगा उभा आहे आणि त्याच्या भोवती त्या झाडावर राहणारे प्राणी आणि पक्षीसुद्धा आहेत. These are amazing and rare animals, all looking at him. He smells the scent of flower. आणि हे सगळं काय आश्चर्यकारक आणि काय होतं, रेअर ॲनिमल म्हणजे दुर्मिळ प्राणी आहेत. हे सर्व त्याच्याकडे पाहत आहेत. त्याला फुलांचा काय येतोय, वास येतोय. सेंट म्हणजे वास येत होता. सेकंड वूडकटर. Dear animal and birds, the kapok tree is the home to all of you. It gives you everything. It is your life. So I have made a decision. I will not cut this great ट्री. मग तो जो झोपलेला जो वूडकटर होता, सेकंडवालाच होता ना, तो काय म्हणतो की डिअर ॲनिमल अँड बर्ड्स, काय तर हे जे कपोकचे झाड आहे हे तुम्हा सर्वांचे काय घर आहे. हे तुम्हाला सर्वस्व देते म्हणजे ऑल गिव्स यू एव्हरीथिंग. हे झाड तुम्हाला काय सगळं देते आणि हे झाड हे काय तुमचं लाईफ आहे. तर मी हे एक डिसिजन घेतो की मी एक निर्णय घेतो की मी ह्या काय झाडाला ग्रेट जो ट्री आहे त्याला मी काही तोडणार नाही. नॅरेटर. द वूडकटर स्टँड अप, ड्रॉप हिज एग्स and slowly goes back home. Everyone in the forest is happy. आणि मग आता नॅरेटर आहे ना शेवटचं हे काय सांगतो की लाकूडतोडा काय उभा राहतो, त्याची कुऱ्हाड खाली टाकतो आणि हळूहळू घरी परततो आणि जंगलातील प्रत्येकजण काय होतं, हॅपी होतं, आनंदी होतं. आता ही कोणी लिहिली आहे तर लिन चेरी यांनी. आणि ही कुठून घेतली आहे, सिम्प्लिफाय आपल्याला कुठून केली आहे, द ग्रेट कपोक ट्रीमधून घेतलेली आहे. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला नक्की
म्हणजे विसरू नका. थँक्यू.